हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या रेग्युलर साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. आपण भगवद्गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग याच्यावर आपण चर्चा करीत आहोत. मागच्या 2-3 प्रवचनामध्ये, पहिल्या प्रवचनामध्ये अर्जुन विषाद योग, तर त्या अध्यायाचं नाव पडलं जेव्हा तुमच्या जीवनात विषाद येतो किंवा दुःख येतं, तर दुःख आल्यानंतर त्याला एकच उपाय आहे, विषाद योग. जेव्हा भगवंताशी जोडला जातो तेव्हा तुम्ही त्या दुःखातून बाहेर येऊ शकतात. मागच्या अध्यायात सांख्ययोग म्हटलेलं आहे. सांख्ययोगामध्ये विशेष करून भगवंताने बुद्धियोग सांगितले आणि त्याच्यामध्ये भक्ती मार्गाचं तत्व भगवंताने केलेले आणि आपली ओळख काय, विशेष करून मी शरीर नसून काय आहे, आत्मा आहे, याच्याबद्दल भगवंत अतिशय विस्तृत वर्णन करतात. आज आपण भगवद्गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग म्हटले जाते. आता ह्या कर्मयोगामध्ये 1 ते 43 श्लोक आहेत. किती? 143 श्लोक आहेत आणि 43 श्लोक असल्यामुळे त्याच्यामध्ये 4 सेक्शन येतात. पहिले 1 ते 2 श्लोकांमध्ये अर्जुनाचा भ्रम निर्माण होतो. दुसऱ्या 3 ते 9 श्लोकांमध्ये असं निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोगाचं वर्णन करतात भगवंत. त्याच्यानंतर 10 ते 16 श्लोकामध्ये कर्मकांडापासून कर्मयोगाकडे कसं केलं पाहिजे आणि 17 ते 35 श्लोकामध्ये आदर्श निष्काम कर्म कसं केलं पाहिजे त्याचं वर्णन करतात, भगवंत प्रेझेंट करतात. आणि शेवटच्या 36 ते 43 श्लोकामध्ये माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता त्याचं वर्णन करणार. आता हा भगवंत हा अध्याय किंवा हे देण्याचं मागचं पार्श्वभूमी आपल्याला समजणं महत्वाचे. पहिले जे 2 अध्याय येतात, भगवंत काय करतात, विभिन्न विषयांची चर्चा करतात. पहिल्या अध्यायामध्ये भगवंत विशेष करून अर्जुनच बोलतोय, पण दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग, कर्मकांडाचा आणि बुद्धियोग आणि कर्मयोग अशा 4 गोष्टीचं वर्णन मागच्या अध्यायामध्ये केलं. आपण जर सखोल अभ्यास केला किंवा श्लोकाला जर समजून घेतला आणि ते केल्यानंतर भगवंताने पद्धतबद्ध नव्हती किंवा त्याला सिक्वेन्स नव्हते आणि हे नसल्यामुळं अर्जुनानं एका आता पाहिलं की एवढं भ्रमित झालेले की नेमकं भगवंताला काय सांगायचं. तर म्हणून ह्या श्लोकामध्ये भगवंत ह्या श्लोकाच्या याच्या पाहिलं गेलं तर आता अर्जुन नाही का भ्रमित झाल्यानंतर हा श्लोक म्हटले जाते. 1 ते 2 श्लोक आहेत ना, अर्जुनाची भ्रमित अवस्था सांगतात. आता कोणती आहे तर तुम्ही गीता उघडली असेल, कर्मयोग. श्री अर्जुन वाच जायसी चेतस कर्मस्ते मता बुद्धी जनार्दना तत्किम कर्मणि घोरे मा नियोजयासी केशव. तर इथं अर्जुन म्हणाला, काय दिला अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे केशव, बुद्धी सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला या घोर युद्धात नियुक्त होण्याचा आग्रह का करीत आहेत. आणि मग श्लोक नंबर 2 मध्ये ते पुन्हा म्हणतात, तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ती कृपया निश्चितपणे सांगा. तर कोणती बुद्धी गोंधळून गेलेली. कारण मागच्या 2 अध्यायामध्ये भगवंताने किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग सांगितलाय, कर्मकांड पण सांगितलाय, त्याच्यानंतर बुद्धियोग सांगितलाय, पुन्हा कर्मयोग सांगितलाय. नेमकं याच्यात करायचं काय, ह्या 2 प्रश्नच होतं. ह्या प्रश्नावर आधारित अर्जुनाने हे प्रश्न विचारलेले. म्हणून मागचे जेव्हा तुम्ही श्लोक वाचन करतात किंवा तुम्ही तर याच्यामध्ये अर्जुनाला काय डाऊट होता तर अर्जुनानं इथे विचारलेला आहे. आता गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये अर्जुन नाही का कार्पण्य दोषो पहता शोभा पृच्छामी धमसो मोड, त्यावेळेस अर्जुन ब्लँक होता, म्हणजे प्लेन होता. आणि मग भगवंताने ज्ञान सांगितलं तर 4 गोष्टी सांगितल्या, अर्जुन पुन्हा भ्रमित झाला. नेमकं निष्कर्ष काय करायचा. मग अर्जुन इथे ह्या श्लोकांमध्ये सांगता, भगवंता निश्चित माझ्यासाठी श्रेयस्कर काय ते मला सांगा. आणि अर्जुनानं हा श्लोक म्हणण्याच्या मागे 2 शब्द वापरले तिथं. तुम्ही जर डीप अभ्यास केला तर जनार्दन आणि केशव. जनार्दन म्हणजे काय, तुम्ही सगळ्या जनाचे प्रिय आहात आणि तुम्हाला सगळेजण प्रिय आहेत आणि लोक तुमच्यावर प्रेम करतात. पण हे जनार्दन, तुम्ही सगळ्याला प्रिय असताना सुद्धा मला असं लोकांना मारण्यासाठी का प्रेरित करतात. तुमचं नाव जनार्दन आहे म्हणून पहिला शब्द काय वापरला,
बुद्धी जनार्दना, तुम्ही मला का सांगितलं. आणि दुसरा शब्द पुन्हा केशव वापरलेला आहे. केशव म्हणजे काय की तुम्ही ब्रह्म विष्णूनं, ब्रह्म आणि शिवजी हे तुमच्या अधीन आहेत, तुमचं ऐकतात, ते तुमची प्रार्थना करतात आणि तुमच्या अवक्याच्या बाहेर काहीच नाही. पण तरी हे सगळं करीत असताना तुम्ही मला जे अवक्याच्या बाहेर त्या गोष्टी करायला का लावतात, म्हणून हे दोन शब्द इथे अर्जुन सांगतो. मता हा शब्द की तुम्ही का बरं हे लादण्याचा प्रयत्न करतात. आणि मग ह्या मांडल्यानंतर आता ह्या दोन शब्दाच्या आधारावर पुन्हा मी भ्रमित अवस्था, मला याच्यातून मार्गदर्शन करा. मग आता भगवंत काय करतात, पहिल्या 1 ते 2 श्लोकामध्ये त्याग आणि कार्याचं वर्णन करतात. काय त्याग केला पाहिजे आणि काय केलं, कार्य काय दिलं याचं वर्णन करतात. आता 3 ते 9 श्लोकामध्ये भगवंत आता निष्काम कर्मयोग, जे अर्जुनासाठी ज्ञानयोग नाही का खूप उत्तम आहे, त्याचं वर्णन करतात. भगवंत म्हणतात की आता कर्मयोग, आता ह्या अध्यायाचं नाव कर्मयोग आहे, ठीक आहे, पण भगवंत डायरेक्ट कर्मयोगाला न जाता ज्ञानयोगाकडे गेले भगवंत. आता काय गेले ज्ञानयोगाकडे, तर याचं कारण काय आहे की अर्जुनाच्या मनात जो प्रश्न होता की काय त्याग केला पाहिजे काय नाही त्याग केला. मी ग्रस्त आश्रम मध्ये, मी काही संन्यासी नाही, त्याग करून कसं चालेल. मग त्यासाठी भगवंत इथे त्यागाचं वास्तविक कर्म, जे आपण कर्म करतो त्या कर्माच्या मागे जर त्याग केला तर जीवन यापन नाही होणार, जीवन ते आपण करावंच लागेल. पण इथं भगवंत काय म्हणतात, तू कर्म करू नको, पण जे फळ भेटणार आहे तुला, त्या फळामध्ये तुला तुझ्या मनासारखं नाही भेटलं तर अटॅचमेंट नको राहू. म्हणजे काय होतं, आपलं कर्म करण्याचा अधिकार आहे, पण त्या कर्मामध्ये आपल्याला वाटतं की मी एवढे एफर्ट टाकलेले आहेत, मी 100 रुपये टाकले ना, मला 100चे रिटर्न किती भेटले पाहिजे, 1000 वेळ. तर भगवंत मध्ये जातो तो कर्माचं फळ करण्याचा, आपण त्याच्या अटॅचमेंट नको देऊ. आणि ती अटॅचमेंट दिल्यानंतर ह्या 2 श्लोकामध्ये भगवंत विशेष करून 3 नंबरच्या श्लोकांमध्ये भगवंत 2 व्यक्तीचं वर्णन करतात. कोणाच्या, ज्ञानयोग म्हणजे सांख्ययोगाचा अभ्यासक, म्हणजे त्याग करायचा. समजा रस्त्याने एखादी वस्तू पडलेली, समजा 500ची नोट घेऊन या, एक व्यक्ती येतो, तो बघतो नोट, तो विचार करतो ही माझीच नाही तर मी कशाला घेऊ. तो काय करतो, निघून जातो, सोडून देतो. तर त्याला पहिली कॅटेगरी काय म्हणतात, त्यागाची कॅटेगरी. माझीच वस्तू नाही तर मी घेऊ. दुसरं काय करेन, बघेल नोट घेतो, तो दुसरी नोट काय दुसऱ्यांदा काय करेन, घेईल आणि तो आपल्या भोगासाठी वापरेल. पण तीच नोट राहिली तिसऱ्यांदा, तो काय विचार करेल, कारण ज्याची नोट असेल ना त्याला देऊया. म्हणजे नोट एकच आहे पण तिघांच्या चेतना वेगळ्या आहेत. एक भोगासाठी वापरतो, एक त्या म्हणतो माझी नाही ते नाही. पण तिसरा व्यक्ती काय म्हणतो, ज्या नोटेचा जो मालक आहे त्याला शोधून देऊया. जसं मला आठवत आहे 2005 मध्ये मी आपलं पूल आहे विदगावच्या नंतर, ते एक पाकिट पडलेलं होतं, त्याच्यात मोठे फोटो गिटो होते आणि माझ्या बॉसकडे गेले, काहीतरी 150-200 रुपये होते. आणि मग माझ्या मालकाकडे दिलं, त्याला फोन केला, बोलून घेतलं, त्याच्यात मला त्याने 5 रुपये काढून दिले, महाराज तुम्ही दिले. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की एकच वस्तू आहे, पण तुम्ही त्या वस्तूला भोगासाठी वापरला तर त्याला भोगी म्हणतात, तुम्ही त्याग करून दिला तर त्याला त्यागी म्हणतात. पण या दोन्हीच्या भोगी त्यागाच्या पलीकडे उपयोगी आले पाहिजे की वस्तू ज्याची आहे त्याची दिले पाहिजे. तसंच ह्या जगामध्ये जे कर्म आहेत ते करायचेच आहेत, पण तुम्ही स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी करता तर ते तुमच्या बंधनाचं कारण आहे. त्याग करता तर त्याच्यामध्ये तुमची फळाची आहे राहते. पण तिसरं काही, तुम्ही जे कर्म करणार आहेत ना ते भगवंताला अर्पण करा, हे भगवंताला इथे सांगायचंय. म्हणून इथे याचं प्रमाण काय आहे तर 2रा अध्याय मागच्या श्लोक नंबर 39 भगवंत म्हणतात की ही कॅटेगरी अनग म्हणजे पाप रहित, तू पापातून मुक्त असल्यामुळं तुझ्याकडे ही भावना येऊ शकते. ज्याच्यामध्ये पाप असेल तो भोग करेल. मग आता काय आहे, भगवंतांना असं कोणतं सांगितलेलं आहे तर श्लोक नंबर मध्ये श्रद्धा आणि निष्ठेचं वर्णन करतात. आता याच्यामध्ये 3 नंबरच्या श्लोकामध्ये श्री भगवान मानले हे निष्पाप अर्जुना. आता निष्पाप इथं आलं काय, मया अनगाचा शब्दाचा अर्थ बघा काय दिलेला आहे, पापातून मुक्त किंवा हे निष्पाप अर्जुना.
मी यापूर्वी सांगितले की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्याचे दोन वर्ग आहेत. काही जण तात्विक तर्काद्वारे अथवा अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांच्या भक्तिमय सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याचा कल असतो. आता इथं भगवंत दोन कॅटेगरीचं वर्णन केलं मागच्या श्लोकात. आणि मग ते दोन कॅटेगरीचं पहिलं काय आहे तर ते म्हणतात की काय सांगतात इथे, केवळ कर्म न करण्याचं मनुष्य कर्मबंधातून मुक्ती प्राप्त करू शकत नाही. केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्मबंधातून मुक्ती प्राप्त करू शकत नाही. तसेच केवळ संन्यासाने मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. म्हणजे तुम्ही म्हटले मला कर्म बंधनात जर कर्म असेल तर मला बंधनाच कारण असेल तर मी कर्मच करणार नाही. मग याचा अर्थ तुम्ही कर्म नाही केले म्हणजे पापातून मुक्त झाले का? नाही. एखादा म्हणे मी संन्यास घेईन, भगवंत म्हणे संन्यास जरी बाहेरून घेतलास, तू कपडे घातले, पण तुझी जर अटॅचमेंट असेल त्या कर्माच्या प्रती तर त्यासाठी तुला नाही का बंधनाच कारण द्यावं लागेल. आणि म्हणून 3 नंबरच्या श्लोकामध्ये ते सांगतात. आणि सांगितल्यानंतर इथे 3 नंबरच्या किंवा 2 नंबरच्या श्लोकांमध्ये एक तत्व महत्वाचे काय म्हणतात की तत्वदर्शन विना धर्म जर केला, तुम्ही फिलॉसॉफी नसेल आणि तुम्ही अध्यात्म करता तर ते काय आहे, भावुकता आहे, सेंटिमेंटल आहे. पण धर्महीन जर प्रॅक्टिस करता, तर केवळ कल्पना होईल. याला इंग्लिश मध्ये म्हणतात जर ड्राय स्पेक्युलेशन आहे, विदाउट फिलॉसॉफी ड्राय स्पेक्युलेशन. म्हणजे तुम्ही जर तुमची फिलॉसॉफी नसेल आणि तुम्ही प्रॅक्टिस करता तर ड्राय स्पेक्युलेशन होऊन जातं. तर त्या ह्या दोन्ही गोष्टीचं वर्णन इथे केल्यानंतर आणि म्हणून भगवंत इथे ज्याची हृदयात कल्मश आहे त्या कल्मशाबद्दल भगवंत सांगतात. आणि 4 मध्ये सांगतात, जर तुला याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर तू काय कर, 3 गुणाच्या पलीकडे जा. का तर 5 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, काय सांगतात, प्रकृतीच्या गुणापासून प्राप्त झालेल्या गुणानुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणून कोणालाही कर्म केल्या वाचून एक क्षणभर जगता येत नाही. तुम्हाला तर कर्म करावंच लागते. शिकवेस लक्षात येते का जड चाललंय आहे ना. तुम्ही चेहरे असे पाहिल्यानंतर वाटते कर्मयोगले जड चाललाय बुवा. नाही, ते सुरुवात आहे आता. मग इथे कर्मयोगाचं ते काय म्हणतात की आता इथं संन्यासाचा एक मुद्दा सांगितलेला. ह्या श्लोकाला डीप मध्ये आपण थोडकं समजूया. इथे भगवंत संन्यास देव सांगितलेले. संन्यास का, एखादा संन्यास घेईन पण तो आध्यात्मिक क्रियामध्ये न लागता तर कशाला लागतो, सामाजिक आणि राजकीय याच्यामध्ये. बरेच संन्यासी मी पाहिले मोठमोठे संन्यास घेतात पण ते राजकारणामध्ये जास्त इंटरफेअर करतात, समाजकार्यामध्ये. तर म्हणजे त्यानं बाहेरून संन्यास घेतलाय पण कर्मबंधनामध्ये पुन्हा तो अटकतोय. संन्यासाचं काम आहे राजकारणावर. ठीक आहे, तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास केला, त्यांनी त्या टायमाला मोगलशाही होते, एक अभंग सुद्धा बोलला नाही. श्री चैतन्य महाप्रभू, आदी शंकराचार्य, राजकीय परिस्थिती काय असल्या साधूचं कामच नाही, म्हणून ते कर्मबंधनास अटकतं. म्हणून साधूचं काम आहे निष्काम कर्म भगवंताच्या प्राप्तीसाठी. भले बाह्य कपडे घातले असेल पण आंतरिक जर अटॅचमेंट असेल तर त्याला ते बंधनकार. म्हणून भगवंत म्हणतात असे कर्म केले पाहिजे ते प्रकृतीच्या 3 गुणाकडे. कोणते की ते म्हणतात की कर्म केल्यावर ठरवत नाही पण ते कर्म कसे केले पाहिजे ते वर्णन करतात. आणि हे केल्यानंतर 5व्या श्लोकामध्ये भगवंत इथे काही टिप्स देतात. ते म्हणतात की जर एखाद्यानं नाही का एखाद्याच्या मनात संन्यास घेतलाय किंवा कर्म नाही केले, एखादा संन्यास म्हणला मी करू शकत नाही आणि मग कर्म म्हण, तर इथं आचार्य म्हणतात आणि भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना जरी एखाद्या व्यक्तीनं संन्यास घेतलाय पण त्याच्या कर्मेंद्रिय काय करतो, कर्मेंद्रियानं सगळे त्याने संन्यास घेतलेला पण त्याच्या मनातला मिथ्याचार काही कमी होत नाही. आणि मग कसा, तर भगवंत श्लोक नंबर 6 मध्ये सांगतात, काय सांगतात, कर्म इंद्रियानी संयम्य यास्ते मनसा स्मरण इंद्रियार्थी मुडात्मा मिथ्याचार स उच्यते. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, अरे संन्यास जरी घेतला पण त्याचे कर्मेंद्रिय संयमित करून ज्याने मन
आणि इंद्रियाविषयीचे चिंतन करीत असतो, निश्चितपणे तो स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हणले. बाहेरून जरी त्यांना संन्यास घेतला, ब्रह्मचारी पालन केलं, पण मनामध्ये त्याचा जर भोग वासना असेल तर ते भगवंत इथे काय म्हणतात, मिथ्याचारी. पण एखादा ग्रस्त भले तो कर्मामध्ये दिसत असून कर्म करतो, पण तो प्रामाणिकपणे कर्म करतोय आणि कर्मेंद्रियापेक्षा कर्मेंद्रिय तो लावतो तो कर्मामध्ये, पण त्याचे जर चेतना जर संन्यासापेक्षा उच्च चेत असेल तर त्या संन्यासापेक्षा तो ग्रस्त अतिशय सर्वश्रेष्ठ आहे, भगवंताला या श्लोकातून सांगायचं. म्हणजे मिथ्याचार किंवा हिपोक्रसी ना, भगवंत इथं कपटीपणाचं नाही का काय करतात, खंडन करतात. म्हणून अध्यात्मामध्ये कपट नसलं पाहिजे. भले बाहेरून तुम्ही जसे आहे तसे राहा, कारण भगवंताच्या सिटी स्कॅन मशीन मध्ये सगळं काही फिल्टर होणार आहे. तुम्ही जगाला फसवू शकता पण भगवंताला नाही फसवू. म्हणून भगवंताला इथं सांगायचं की याच्यापेक्षा बिना कर्माचा जर एखादा गेलेला आहे, पण तो प्रामाणिक पण त्याच्या ग्रह कार्यामध्ये झाडू मारणार जरी चांगला असेल, त्या कृपा तात्पर्यात येतात, संन्यासापेक्षा झाडू मारणारा चांगला आहे, तो त्याच्यापेक्षा बिचारा नाही का तो झाडू मारून कर्म करून भगवंताला प्रसन्न करेल. पण संन्यास घेऊन मिथ्याचार करीत असेल तर त्याच्यापेक्षा हा ढोंगी आहे आणि तो पापात जाईल. आणि हे गेल्यानंतर मग भगवंत 7व्या श्लोकांमध्ये सांगतात की अशा कर्मेंद्रिय, श्लोक नंबर 7 मध्ये जा. या उलट जर एखादा प्रामाणिक मनुष्य मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्यात प्रयत्न करीत असेल, आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा म्हणजेच कृष्ण भावनाबाहित प्रारंभ करीत असेल तर तो अधिक श्रेष्ठ आहे. इथे भगवंत क्लिअर करतात. आणि मग केल्यानंतर ते कर्म कसे असले पाहिजे तर श्लोक नंबर 8 मध्ये भगवंत सांगतात की नियत कर्म केली पाहिजे. आणि दुसरं कोणते कर्म केले पाहिजे, तू आपले नियत कर्म कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केले वाचून मनुष्य आपल्या शरीराचा निर्वाह करू शकत नाही, कर्म तर त्याला करावंच लागणार. आता मी जरी साधू झालो तर मी प्रवचन देणं हे कर्मच आहे मला. जर मी नाही केलं तर मंदिर मला काय म्हणणार, तू काय खाण्यासाठी आलास का? कोणाला, प्रत्येकानं इथे या जगामध्ये प्रत्येकाला A to Z लोकांना कर्म करावं लागते, पण त्या कर्माची चेतना कशी असली पाहिजे. मग अर्जुनाच्या मनात एक प्रश्न आला की भगवंता तुम्ही म्हणतात नियत कर्म करायला सांगतात तुम्ही, पण मी कर्म केल्यानंतर बंधनात पडेल त्याचं काय? भगवंत पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, काय म्हणतात बघा. श्री विष्णू प्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, अन्यथा कर्म या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेय, तू आपल्या नियत कर्माचं पालन श्री विष्णूच्या संतोष अर्थ कर आणि या प्रकारे तू सदैव कर्म मनातून मुक्त राहशील. भगवंत काय करतात, अर्जुनाच्या मनातला डाऊट लगेच क्लिअर करतात. कारण श्लोक नंबर 8 मध्ये अर्जुनाच्या मनात प्रश्न आला, बरोबर तुम्ही कर्म सांगतायत आणि बंधनात केलं तर मग भगवंत मला कर्म कोणासाठी कर, यज्ञार्थ कर्म न अन्यत्र लोकयम कर्म बंधन. काय झालेलं आहे, यज्ञार्थ कर्म न अन्यत्र लोकयम कर्म. तू यज्ञासाठी जर कर्म केले तर मुक्तीचं कारण आहे, पण तू लोकांसाठी समाजासाठी कर्म करशील तर बंधनाचं कारण आहे. पण तदर्थ कर्म कौंतेय, पण तू जर यज्ञासाठी कर्म केले कौंतेय, मुक्त संघ परंपरे तू काय करशील तात्काळ त्यावेळेस मुक्त होशील. ह्या श्लोकांमध्ये भगवंत क्लिअर करून टाकतात. आणि मग केल्यानंतर भगवंत काय करतात, श्लोक नंबर 10 पासून तर 16 श्लोकापर्यंत भगवंत आता कर्मकांड तर कर्मयोगाचं विश्लेषण करतात. कारण की अर्जुनाच्या मनात आलं की भगवंत म्हणजे आता तुम्ही विष्णूच्याच प्रीत्यर्थ कर्म करायला सांगतात, म्हणजे याचा अर्थ तुम्ही कर्मकांड करायला होता का मला? मग भगवंत म्हणतात कर्मकांडापासून तुला कर्मयोगाकडे कसं गेलं पाहिजे त्याची स्टेप सांगतायत. आता हे श्लोक आहेत ना, आता इथून 10 पासून श्लोक आहेत ना, तुम्हाला सिक्वेन्स लक्षात येईल. थोडा कर्मयोग जड जातो. आता मी दिवसभर बसलो होतो की ह्या सिक्वेन्स नंतर हा श्लोक, मग ते 2 पुस्तक घेतले होते, मग ते रेफरन्स स्वतः मग ह्या श्लोकांचं या 3 श्लोकामध्ये काय दिले त्याने, मग त्या सिक्वेन्सला सगळं कसं जोडवायचं हे सगळं दिलं. तर भगवंत इथं काय करतात, ह्या श्लोकांमध्ये कर्मकांड सांगतात. अर्जुनाला म्हणतात नाही कर्मकांडाची काय अवस्था आहे आणि कर्मकांडापासून जर तू ज्ञानयोगाकडे गेला, कर्मयोगाकडे गेला तर तुझी काय अवस्था होती त्याचं वर्णन करा. श्लोक नंबर 10 मध्ये
सृष्टीचे आता भगवंत अर्जुनाला सांगतात कर्मकांडाचा. सृष्टीच्या आरंभी प्रजापती श्री विष्णू प्रीत्यर्थ केले जाणाऱ्या यज्ञासहित मनुष्य तथा देवता निर्माण केलं आणि त्यांना वरदान देताना सांगितले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्यानं सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. म्हणजे इथं भगवंत काय करतात, अर्जुनाच्या मनात होतं किंवा विष्णूसाठी केलं आणि मग बाकी देवदेवतांचं काय, त्यांची पूजा नाही केली तर काय. मग भगवंत म्हणतात अरे अर्जुना, जरी केलं तर त्याचं कारण असं आहे की मनुष्य आणि देवतांमध्ये समन्वय असला पाहिजे. मनुष्याने यज्ञ केला पाहिजे कोणाचा, देवतांचा, आणि देवतानं काय केलं, मनुष्याच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे. मग कोणत्या, तर सूर्यानं सूर्यप्रकाश म्हणून सकाळी आपण पाणी देतो तांब्यानं, चंद्र देवताची पूजा करतो, त्याच्यानंतर इंद्रदेव आपल्याला वर्षा देतात, अग्निदेव आपल्याला उष्णता देतात, वायुदेव आपल्याला हवा देतात, आणि मग बाकीचे देवदेवतांची आपण उपासना करतो. मग मनुष्यानं जर त्यांची उपासना केली तर देवता काय करतात, त्यांची इच्छा पूर्ण करतात. पण यांना कोण देते, देवतांना. भगवंत म्हणा मी देतोय, पण जर तुमची लेवल माझ्यापर्यंत येण्याची नसेल तर तुम्ही काय करा, देवतांचं करा. आणि मग भगवंत त्या देवतांना करण्यासाठी कर्मकांड सांगताय. आणि केल्यानंतर मग अर्जुनाच्या मनात होतं की का बरं भगवंत असं तुम्ही डायरेक्ट का सांगतात. तर श्लोक नंबर 11 मध्ये म्हणतात, यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवता तुम्हाला संतुष्ट करतील, आणि या सर्व प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधला परस्पर सहयोगानं सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य पसरेल. म्हणजे तुम्ही एकूण एकाला, याचं उदाहरण काय, भागवतामध्ये दशम स्कंदामध्ये जेव्हा भगवान कृष्णाचे वडील नंद बाबा यज्ञ करीत होते, कोणाचे, इंद्रपूजा, आणि मग गोवर्धन झालेले, तिथे कर्मकांड सांगितलेले, किंवा आणखीन बरेच काही प्रसंग आहेत. आणि मग हे दिल्यानंतर भगवंत पुढे सांगतात की अजून डिटेल्स मध्ये जातात, त्या देवताची पूजा केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला. ते म्हणतात विविध जीवन आवश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता जेव्हा यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा त्या तुमच्या सर्व आवश्यकता पुरवतील. पण अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता त्यांचा भोग घेणारा मनुष्य निश्चित चोर असेल. म्हणजे एखादा म्हटलं मला देवतांची मी पूजा केली पण देवतांना नाही अर्पण केले, अर्जुनाच्या मनात 11 नंबरच्या श्लोकांमध्ये डाऊट आला. तर भगवंत हे शब्द वापरला, स्तेन म्हणजे काय, चोर आहे तो. काय, कोण आहे तो, स्तेन म्हणजे शब्दार्थ काय होतो, चोर आहे तो. आणि असा चोर घेतला मग त्याला काय करतो, बंधनास पडेल. मग अर्जुन भगवंताला म्हणतो, भगवंत मग करायचं काय. मग आता सुंदर फेमस श्लोक आहे, याच्यामध्ये भगवंत सांगतात, यज्ञाशिष्टना संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषे भुजन्ते अघं पापा ए पचन्ति आत्मकारण. तर भगवंत म्हणतात अर्जुना, देवतांचं केलं तर कर्म म्हणा ते चोर आहे, पण यज्ञाशिष्टना संतो संतो मुच्यन्ते, तू यज्ञाला अर्पण केले. यज्ञाचे पुरुष कोण आहेत, भगवान नारायण आहे. त्यांना अर्पण केलं तर काय, मुच्यन्ते सर्व किल्बिषे, तो सगळ्या पापातून काय होईल, मुक्त होईल. पण अर्जुन म्हटलं जर एखादं नाहीच केलं तर मग ते म्हणजे ये भुजन्ते अघं पापा, तो काय करेल, पापात पडेल. आणि पचन्ते आत्मकारण, तू काय करतो, पाप नाही काय सुरुवात करतो. म्हणजे तुला करायचं असेल तू कर, पण तू माझ्यासाठी जर केलं तर पापातून मुक्त होशील, आणि जर माझ्यासाठी नाही केलं तर पापात पुन्हा पडशील. भगवंत ह्या श्लोकांमध्ये श्लोक नंबर 13 मध्ये सांगतात. आणि हे सांगितल्यानंतर अर्जुन म्हणतो मग आता ही सिक्वेन्स कशी आहे, तर इथे सिक्वेन्स सांगितलेली आहे. 14 ते 15 श्लोकामध्ये यज्ञाचं चक्र सांगितलेले. काय सांगितलेले, आता पहिलं श्लोक, अन्नाद भवति भूतानि प्रजन्य अन्न संभवत यज्ञात भवति प्रजन्नो यज्ञ कर्म समोद्भव. कर्म ब्रह्म विदं विदी ब्रह्माक्षर समोद्भव
तस्मा सर्वगता ब्रह्म नित्ययज्ञ प्रतिष्ठितम. आता 14 ते 15 श्लोकांमध्ये एक सिक्वेन्स सांगितलेले. किती सिक्वेन्स सांगितलेले? 8 गोष्टीची सिक्वेन्स सांगितलेली. अन्नात भवती भूताने, सगळे प्राणी कशावर येतात? अन्नावर येतात. मग ते अन्न कुठून भेटतंय? पर्जन्य संभवा, कशावर भेटन? पावसावर. आणि पाऊस कुठून भेटतो? यज्ञात भवती, पाऊस कुठून भेटन? यज्ञ. म्हणजे कोणाचा यज्ञ करावं लागेल तुम्हाला? देवतांचा यज्ञ केला तर ते तुम्हाला पाऊस देते. म्हणजे पहिलं काय सांगितलं? अन्ना. जीवन काय? मनुष्याचं जीवन कशावर आहे? प्राण्यांचं जीवन कशावर आहे? अन्नावर. अन्न कुठून भेटल? पावसावर. पाऊस कुठून भेटन? यज्ञातून. आणि यज्ञ कसा करावा लागेल? देवतांचा. आणि मग केल्यानंतर ती यज्ञ कसा करायचा? कर्म समोद्भाव, म्हणजे तुम्हाला वारंवार करावं लागेल. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये एवढ्या व्रत कैवल्य उपवास का सांगितलेले? की बाबा तू काही नाही काही कर. श्रावण सोमवार झाले, आठवड्याचे जेवढे काही उपवास आहेत, पूजा विधी सांगितलेले आहेत, ह्या कशासाठी? देवतांना प्रसन्न करण्यासाठी. पहिल्या काळात लोक करायचे, मोठमोठे यज्ञ हवन करायचे. आता कलियुगामध्ये कोणी करत नाही. पण भगवंत म्हणतात ही सिक्वेन्स आहे. आणि हे केल्यानंतर काय होईल? मग आता इथे अर्जुन म्हणतो हे कुठं वर्णन दिलेले? तर ते म्हणतात की यज्ञ कर्म समोद्भव. त्या माणसाने काय केले? पण त्याचे नियत कर्म म्हणून ते केलं पाहिजे. याचं वर्णन कुठं आहे? ते म्हणतात कर्म ब्रह्म उदद्भव विधी. म्हणजे हे वेदांमध्ये वर्णन आहे. प्रमाण काय? श्लोक नंबर दिसतं काय? विधी. म्हणजे विधी ब्रह्म. विधी ब्रह्म ह्या शब्दाचा 15 नंबरचा श्लोक बघा. कुठे आहे? विधी ब्रह्म म्हणजे काय? वेदांमध्ये. आणि मग अर्जुन म्हणतो वेद कुठून आलेले आहेत? ब्रह्म अक्षर समोद्भव. भगवान कृष्णापासून विष्णूपासून ते ज्ञान, ते वेद प्रगट झालेले आहेत. मग श्लोकांमध्ये जर सिक्वेन्स सांगितले तर भगवंतापासून काय झालेले? वेद निर्माण झालेले. आणि वेद कोण आहे? ब्रह्मांड दिलेले. वेदांपासून काय झाले? नियत कर्म दिलेले आहेत. नियत कर्माने काय केलं पाहिजे? यज्ञ केला पाहिजे. यज्ञामुळं काय होईल? पाऊस पडेल. पावसामुळं काय होईल? अन्न भेटेल. अन्नामुळं काय होईल? जीवात्मा जगते. आणि जीवात्मा जगले तर ते कोणाला भक्ती करते? भगवान विष्णूकडे. म्हणजे याला काय म्हणतात? सायकल. म्हणजे इथं भगवंत 14 आणि 15 श्लोकांमध्ये सायकल सांगतात. काय सायकल सांगतात? जीवात्मा कोणापासून निर्माण झाले? भगवंतापासून. आणि मग त्यांना गायडन्स करण्यासाठी भगवान काय दिलं? वेद दिलाय 15 नंबरच्या श्लोकामध्ये. आणि त्या वेदांचं कार्य काय? तुम्ही त्या वेदानुसार नियत कर्म केले पाहिजे. नियत कर्म करून काय केले पाहिजे? नियत कर्म यज्ञ केला पाहिजे. यज्ञानंतर काय झालं? पाऊस पडेल. पावसामुळं काय? अन्न भेटेल. अन्नामुळं काय? जीवात्मा जगेल भूताने. आणि मग पुन्हा तो परम सत्याकडे जाईल. आणि मग ह्या 2 श्लोकांमध्ये सांगितल्यानंतर जर एखादा म्हटला मला नाहीच करायचं, तर भगवंत श्लोक नंबर 16 मध्ये म्हणतात, काय म्हणतात? जर एखाद्यानं नाही केलं, ही जर सिक्वेन्स इमानदारीत नाही पालन केली कर्मकांडाचे, तर हे पार्थ वेदांद्वारे प्रस्थापित केले यज्ञ चक्राचे आपल्या जीवनामध्ये पालन न करणारा मनुष्य निश्चितपणे पापी जीवन जगत असतो. म्हणजे काय होतं? तो जर त्याने नाही केले हे, तर तो कोण आहे? निश्चित कोण आहे? पापी आहे. आणि असा मनुष्य केवळ इंद्रिय तृप्ती करता जगत असल्यामुळे व्यर्थ जीवन जगतो. म्हणजे इथं भगवंत काय करतात? तो पापी. ही जर सिक्वेन्स नाही पालन केली तर पापी, आणि जर पालन केलं तर पुण्यात्मा. मग केल्यानंतर आता भगवान कृष्ण आता इथे कर्मकांडापासून कुठे दिलेले? कर्मयोग दिलेले. दिल्यानंतर आता कृष्ण इथं सरळ सांगतात की जर एखाद्यानं भौतिक, अर्जुनाच्या मनात हा प्रश्न आला की भगवंता तुम्ही सांगितले हे सगळं सृष्टीत सांगितलेलं आहे, पण एखादा व्यक्तिगत भौतिक इच्छा असेल त्याच्या, आणि तो कर्माला सोडू शकत नाही, मग अशा व्यक्तींचं लक्षण काय? जर मुक्त झालेला आणि मुक्त नाही झालेला, मग त्याचं काही सांगितलेलं आहे. तर भगवंत 16 मध्ये भगवंत सांगतात, इथे एक शब्द होता, अघ आयुर इंद्रिया रामो. असा पापी इंद्रियामध्ये रमण केला जातो. आणि पुढच्या श्लोकांमध्ये भगवंतात 17 नंबर श्लोकामध्ये भगवंत एक शब्द वापरतात, आत्मन्य अनन्योच संतुष्ट तस्या कार्य निविदन्ते.
म्हणजे या श्लोकामध्ये दोन व्यक्तींचं वर्णन केलेलं आहे. जो इंद्रिय तृप्तीसाठी आहे तो पापी इंद्रिय राम, पण जो आत्मा राम आहे त्याचं वर्णन करतात. आणि मग केल्यानंतर आता भगवंत काय करतात, 17 नंबरच्या श्लोकापासून तर 35 नंबरच्या श्लोकापर्यंत भगवंत अर्जुनाला निष्काम कर्मयोगाचं वर्णन करतात. किती? 17 ते 35 मध्ये सांगतात. आणि ते सांगितल्यानंतर 17 ते 35 मध्ये कर्मयोग निष्काम कर्मयोग सांगतात. पण आता 17 ते 19 श्लोकांमध्ये भगवंत काय करतात, एक आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचं लक्षण सांगतात. काय सांगतात की ते म्हणतात की आत्मसाक्षात्कारी व्यक्तीला केलं काय नाही केलं काय फरक पडत नाही, पण त्याला ते करणं गरजेचं आहे. कसं? तिथं भगवंत बघा श्लोक नंबर 17, परंतु जो आत्म्यात रममान्य झालेला आहे त्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि तो जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधान आहे त्याला काहीच कर्तव्य राहत नाही. तरी पण आत्मसाक्षात्कार मनुष्य आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करायचा नसतो. तसेच या प्रकाराचे कर्म न करण्याचेही त्याला काही कारण नसते. त्याच वेळी त्याला इतर प्राणी मात्रावर अवलंबून राहण्याची काही आवश्यकता नाही. हे कोणाचं वर्णन करतात? आत्मसाक्षात्काराचे. आणि मग पुढे 17 आणि 18 मध्ये पुन्हा भगवंत सांगतात, म्हणून कर्मफळावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. भगवंत इथं काय म्हणतात, कर्माची जर तुम्ही अनासक्त कर्म करता तर तुम्हाला भगवत साक्षात्कार किंवा भगवत प्राप्ती होऊ शकेल. दिल्यानंतर मग आता इथे अर्जुनाच्या मनात प्रश्न केला की भगवंताला अर्जुन प्रश्न विचारतो भगवंता की भगवंता असे काही उदाहरण आहेत का कर्म करून अनासक्त राहणं? असं या जगामध्ये आहे का बाबा, तुम्ही जॉब केला आणि त्याची सगळी सॅलरी महिन्याच्या शेवटी मंदिरात आणून दिली, किंवा बिझनेस केला आणि पगार जमा झाला. लोक लय एक फेमस आहे, कर्मण्य अधिकार असते, कर्म करण्याचा अधिकार पण फळाचा अपेक्षा नाही. ती पुढची लाईन कोणीच म्हणत नाही. असे किती लोक आहेत. एखादी माताजीने चांगले 56 भोग बनवले, माताजी कुकिंग करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, खाण्याचा अधिकार नाही. तर ते ज्ञान जोडणार तू पहिले बाहेर निघ. मी एवढे पाणी श्रीखंड पुरी गुलाबजाम कशाला बनवले? खाण्यासाठी बनवले. तर भगवंत म्हणतात नाही, अनासक्त राहा. मग याचे उदाहरण काय? तर श्लोक नंबर 20 मध्ये सांगतात. काय सांगतात? काय म्हणतात? जनकादी राजाने केवळ नियत कर्म करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून सामान्य लोकांना शिकवण्याकरता तू आपले कर्म करण्यास योग्य आहे. अर्जुन तू काय कर, तुझे कर्म कर. पण याच्या पहिले काय? जनक कोण आहेत? सीतादेवीचे वडील नाही. जनक ही पदवी भरपूर आहेत. तर जनकामध्ये जनक होऊन गेले, जसं त्यांच्या घराला आग लागली होती आणि ते भगवत कथेमध्ये बसले होते. आणि एक व्यक्ती आला, मला महाराज मला आग लागलेली. पण आग लागली का? अच्छा, मी कथा ऐकून येतो. आपण काय म्हणलो असतो? गारे प्रभू घोगरे प्रभूकडे तुम्ही गीता ठेवा, मी जाऊन येतो. की आमचे सगळे भक्त पळते. माताजी म्हणतात प्रभूजी गीता क्लास नंतर, आधी जाऊन येऊ द्या. का? आपण कर्मयोगाला वस्तूला आणि व्यक्तीला खूप आटायचे म्हणून आपण अनासक्त होऊ शकत नाही. पण जनक महाराजाला आग लागल्यानंतर ते शांत झाले. म्हणजे आगच जळती ना, आपलं महलच जळतो. माझा नव्हताच तर मी त्याचा अधिकार दाखवण्याचा गरजच नव्हतं. मी येताना घेऊन आलो ना, जाताना जाणार नाही. जे माझं नव्हतं त्याच्यात चिंता काय, पण मला भगवत कथा ऐकायला भेटणं, याला म्हणतात अनासक्त. एवढं सोपं नाही कर्मयोग पालन करणं. लोक म्हणतात कर्म ही पूजा आहे. वाक्य लिहिणं सोपं असतं हो, पण ते जीवनात पालन करणं खूप कठीण असतंय. म्हणून भगवंत म्हणतात अर्जुना जे कर्म करशील ना, जनकाद्याने केले. मग केल्यानंतर अर्जुन म्हणतो भगवंत हे करण्याचं कारण काय? आणि हा श्लोक सगळ्यात फेमस आहे. यद यदाचरते श्रेष्ठ तत्तदेव तरो जना स यत प्रमाण कुरते लोकस्तदानुवर्तते. म्हणून अर्जुना जे तू काय करतो, श्रेष्ठ पुरुष जे करतो त्याचं अनुसरण सामान्य जण करतात. आपल्या अनुसरणीय कृत्याने जे आदर्श घालून देतो त्यानुसार संपूर्ण जे कार्य करतो. म्हणून एक लिडरशिप क्वालिटी म्हणजे
आपल्या स्वतःच्या रोल मॉडेल मध्ये शिकवा. मुलांना काही शिकवायचं असेल तर आईबापाला रोल मॉडेल बनावं लागेल. तुम्ही सांगा मोबाईल खेळू नको आणि आपण मोबाईल चाळीत बसलं, त्याला फरक पडणार नाही. इथं भगवंत काय म्हणतात, तुम्ही जसा जसा आदर्श घालून देता तसं तसे तुम्हाला फॉलो करतात. बघा 2014च्या पहिले कोणी भारतात एवढं हिंदू धर्म मानायला लाजा वाटायच्या. हिंदू धर्माचे कोणी असे ओपनली दर्ग्यामध्ये जायचे, इफ्तार पार्ट्या व्हायच्या, चर्चमध्ये जायचे, पण हिंदूचं नाव घेतलंय लोकांना. पण 2014 नंतर लोकांचा मूडच बदललाय. कारण लीडर धार्मिक असल्यामुळं त्याचे फॉलोअर्स पण धार्मिक झालेले आहेत. म्हणजे श्रेष्ठ व्यक्ती एखादं उदाहरण घालून देतो ना, लोक त्याला फॉलो करतात. म्हणून अर्जुना तू जे करशील ना ते सामान्य जन तुला ते फॉलो करते. म्हणून तू काय कर, आदर्श आहे तुझे. म्हणून आता इथे शिक्षा आहे श्लोकामध्ये, तुम्ही घरात राहताना कमी बोला पण तुमच्या कार्यातून दाखवा. तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर करप्शन करणं पाप आहे, पण द्या दक्षिणा 500 रुपये, नाही चालत. तुम्हाला म्हणतो चहा कॉफी पिऊ नये, पण बाहेर गेल्यानंतर लय तलफ आली, मी जर तंबाखू म्हणलं आणि प्रभूजीनं तर गीताचं ज्ञान जोडलं आणि गायछाप नाही का टाकताय, तर तुम्हाला फरक पडेल का? नाही. मला तुम्हाला काही शिकवायचं असेल तर मला माझ्या रोल मॉडेलमधून शिकवा लागेल. म्हणून लोकांमध्ये प्रभाव का पडत नाही? तुम्ही लोकांना प्रभावित करू शकता पण परिवर्तित नाही करू शकत. काय वाक्य आहे? लोकांना तुम्ही करू शकता पण नाही करू शकत. लोकांना परिवर्तित करायचं असेल तर तुम्हाला स्वतःच्या आचरण, म्हणून भगवंत इथे सांगतात. आणि हे गेल्यानंतर भगवंत 19 नंबरच्या श्लोकामध्ये आसक्तीचं वर्णन करतात आणि श्लोक नंबर 20 आणि 24 मध्ये भगवंत काय करतात, जे उदाहरण देतात. आणि श्लोक नंबर 21 मध्ये श्रेष्ठ व्यक्तीचं लक्षणाचं वर्णन करतात. आणि हे केल्यानंतर भगवंत म्हणतात 22 नंबर मध्ये म्हणतात, मला अर्जुन करण्याची गरज नाही, पण तरी मी का करतोय, लोकांनी मला अनुकरावं. म्हणून श्लोक नंबर 22 मध्ये जा. हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये मला कोणतेही नियत कर्तव्य नाही, मला कशाची उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करायची आवश्यकता नाही, आणि तरी सुद्धा मला नियत कर्माचे आचरण करावं लागतं. म्हणजे इथं भगवंत काय करतात, तिन्ही लोकांमध्ये करण्याची गरज नाही. मग इथं भगवंत काय करतात, 23 नंबरच्या श्लोकांपासून तर श्लोक नंबर 24 पर्यंत भगवंत 3 गोष्टीचं वर्णन करतात की जे सगळे मनुष्य आहेत ना ते माझ्या मार्गाला जातील, आणि दुसरं जर मी ते पालन नाही केले तर ते काय होते, नष्ट होते. म्हणून याचा परिणाम काय होईल, तिसरी गोष्ट म्हणजे अवांछित वर्ण संस्कार काय होईल, समुदाय निर्माण होईल आणि त्याच्या उद्ध्वंसाचं कारणीभूत मी ठरेल. म्हणून ह्या 3 श्लोकांमध्ये एक लिडरशिप क्वालिटीचं भगवंत वर्णन करतात. आणि केल्यानंतर श्लोक नंबर 23 आणि 24 मध्ये आता बघा, कारण जर मी हे नियत कर्माचं पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार्थ सर्व लोक निश्चित काय होईल, माझ्या मार्गाचं अनुसरण करतील. श्लोक नंबर 24, मी नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रह लोक नष्ट होऊन जातील, अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल, आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्राच्या शांततेस मी विनाशक होईन. ह्या 23 आणि श्लोक मध्ये 3 गोष्टी भगवंत सांगतात. कोणत्या 3 गोष्टी? एक तर सारे मनुष्य मला फॉलो करते, नाही केलं तर नष्ट होते, आणि तिसरं नाही केलं तर अवांछित अनवॉन्टेड पॉप्युलेशन काय करेल, सगळा नाश करून टाकेल. आणि हे केल्यानंतर पुढे भगवंत म्हणतात इथे 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, एक अनुसरण करणे, अनुकरण करणे. जसं भगवान कृष्णाने गोवर्धन विचारला, पुतनेचे विष पान केले, तर आपण अनुकरण करू शकतो का? लोक म्हणतात शिवजीने दारू पिले, मी पण पितो, शिवजी गांजा पितात. कुठं सांगितले शास्त्रामध्ये शिवजी गांजा आणि दारू पितात? असे चिलीम असे पेटवतात फुकतात, पण शिवजीने विष पेलेले हे कोणी सांगत नाही. विष का पेत नाही ते नालायक? ते काय पेतात? जेवढे. म्हणून इथे भगवंत काय म्हणतात, अनुकरण नका करू, तुम्ही काय करा, अनुसरण करा. की त्याने मग आता भगवंताचं अनुसरण तुम्ही कसं करणार फॉलो? थोडं पुढे या सगळे. तर इथं कसं करतात, इथं भगवंत
अनुसरण, भगवंत अनुकरण करण्यापेक्षा अनुसरणावर जास्त जोर देत आहेत. म्हणजे तुम्ही मी जी फिलॉसॉफी दिली ते फॉलो करा, मी जे केलं त्याच्या मागे लागू नका. आणि हे केल्यानंतर भगवंत काय करतात, उदाहरण देतात. आणि दिल्यानंतर श्लोक नंबर 26 पासून तर श्लोक नंबर 29 पर्यंत अज्ञानी व्यक्तीचं मताचं फॉलो करू नका. आणि केल्यानंतर श्लोक नंबर 25 मध्ये भगवंत म्हणतात, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळाच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. क्लिअर करतात भगवंत. काय करतात, अज्ञानी लोक फळाच्या मार्गाने कार्य करतात, ठीक आहे, पण अर्जुन तू अनासक्त होऊन कर. त्याने काय होईल, तुला लोक तुला पालन करतील. मी पण करतो पण तू पण कर. आणि मग भगवंत म्हणतात अनुकरण नको करू, अनुसरण कर. आणि हे केल्यानंतर तिथे न बुद्धी भेद जनाय ज्ञानम कर्मसंगीनाम सर्व कर्माने विज्ञयुक्त समाचरण. ह्या कर्मा दिल्यानंतर श्लोक नंबर 26 मध्ये भगवंत काय म्हणतात, नियत कर्माच्या फळावर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्याने मन विचलित होऊ नये, म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म आचरण थांबण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. भगवंताला ही अपेक्षा आहे. म्हणजे एनेकेने प्रकारे लोकांचा फेद तोडू नका. तुम्ही काय करा, त्याला एनेकेने प्रकारे डायरेक्ट गीतेकडे किंवा भगवंताकडे वळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे जर नाही केलं, एखादं वाटलं मी शास्त्राला मानत नाही, भगवंताला मानत नाही, आणि मी जे काही करतो माझ्या कर्मामुळे मला फळ भेटे, मी घर बांधलं भगवंताने थोडी दिले, मी जॉब करतो मी पैसा कमावला, पैशामुळे घर बांधलं, घरातल्या सगळ्या वस्तू येतात त्या माझ्यामुळे, मी शेत घेतलं मी घेतले, या जगातलं जे काही केलं मी करतो. मग भगवंत अशा व्यक्तीची भाषणा पुढच्या श्लोकामध्ये काय करतात, काय करतात, प्रकृती क्रियमानानी गुणे कर्माने सर्वशः अहंकार मूढात्मा करता हम इति मन्यते. भगवंत अशा व्यक्तीचं काय करतात, खंडन करतात. काय म्हणतात, मिथ्य अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणाद्वारे तो काय केलं, कर्म जात. घर बांधायचं असेल तर रॉ मटेरियल कुठून भेटतंय, भगवंतानं दगड दिल्या, विटा दिल्या, सिमेंट दिलं, पाणी दिलं, हवा दिली म्हणून तो बांधू शकला. सगळ्यात महत्वाचं तुला जन्म कोणी दिलाय, भगवंताने दिलाय. पुरुषानं स्त्रीमुळे जन्म होत नाही असं नाही. एखादी स्त्री किंवा पुरुषामध्ये दोष असेल तर मुलं बाळ होत नाहीत. जेव्हा भगवंताची कृपा होईल तेव्हाच बाळ होत आहे. त्या स्त्री पुरुषाने किती प्रयत्न करू दे नाही होत, पण भगवंताची कृपा असेल तर बाळ द्या. म्हणजे भगवंताची कृपा जन्म भेटला, जन्म भेटल्यानंतर सगळ्या गोष्टी कोणामुळे, भगवंतामुळे भेटलेल्या. पण तो स्वतःला जर म्हणत असेल तर तो काय करतो, मूर्ख आहे भगवंत इथं म्हणतात. आणि मूर्ख व्यक्ती स्वतःला, पण तू करत नाही तर कोण करताय, प्रकृती क्रियमाने. प्रकृती याच्या पहिले तुझ्या जन्माच्या पहिले ते चालायचं बरं, तुझ्या वेळेस चालते, तू गेल्यानंतर सुद्धा चालणार आहे. पण मूर्ख अहंकारानं म्हणतो करता मी ती म्हणत. मग भगवंत अशा व्यक्तीचं काय करतात, खंडन करतात. आणि केल्यानंतर भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, परम सत्तेनं त्यानं ते समजलं पाहिजे. आणि ते परम तत्व कसं समजेल, तत्वविद. श्लोक नंबर 28 मध्ये याच्यातून जर ह्या अहंकारातून मूर्खपणातून बाहेर यायचं असेल तर भगवंत म्हणतात, अर्जुना हे तत्व समज. काय, हे महाभाव अर्जुना, परम सत्तेचे ज्ञान असणाऱ्या मनुष्य इंद्रियामध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रमणीय होत नाही, कारण तो भक्तिमय कर्म आणि सकाम कर्म याच्यामधील भेद उत्तम प्रकारे जाणवतो. चांगलं काय वाईट काय, करतोय कोण आणि कोण करून घेतोय, मी करता नाही, हे त्याची भावना होते. आणि हे झाल्यानंतर भगवंत इथे श्लोक नंबर 29 मध्ये आणि 28 आणि 29 मध्ये तत्वाचं वर्णन करतात. भौतिक प्रकृतीच्या गुणाने मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि त्यामध्ये पुरते आसक्त होऊन जातात. तथापि असे कर्म करणारे लोक अल्पज्ञानी असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानी पुरुषाने त्यांना विचलित करू नये. ऍटलिस्ट न करण्यापेक्षा काहीतरी तू कर. कोणाबद्दल, कर्मकांडाबद्दल, किंवा जे काही छोट्या मोठ्या पूजा करतोय
लोक नवचंडी कशासाठी करतात? मोठमोठी त्यांच्या भौतिक इच्छासाठी करतात. आता लक्ष्मी देवीच्या प्रती यांचं लय प्रेम आहे का? अजिबात नाही. मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी पूजा का घालतात? हे की लक्ष्मी पूजे प्रसन्न व्हावं आणि आमच्या घरात, आमच्या डब्यामध्ये, तांदळामध्ये, डाळीमध्ये नोटा वाढावं, आमच्या प्रभूजीचा पगार जास्त वाढावा, त्यासाठी करतात. हा, पण भगवंत म्हणतात त्याचा फेत तोडू नका. काय कर बाबा, कर. काही न करण्यापेक्षा तू काहीतरी कर. आणि मग भगवंत तिला सांगितल्यानंतर भगवंत श्लोक नंबर 30 मध्ये ते म्हणतात ती कर्म अनुसरणाचे असले पाहिजे. आणि मग 30 नंबर मध्ये भगवंत भक्ती योगाचं वर्णन आणि या श्लोकाचा सारांश श्लोक नंबर 30 मध्ये देतात. म्हणजे कर्मयोग आणि गीतेचा सार या श्लोकामध्ये दिलेला आहे. किती? 30 ते 32 श्लोकांमध्ये. कोणता दिलेला आहे? मयि सर्वाणि कर्माणि संन्यासवाद्यात्मचेतसा निराशी निर्ममो भूत्वा इदस्व विगत ज्वर. याच्यामध्ये काय भगवंत 30 नंबर श्लोकांमध्ये काय सांगितलेले? मयि सर्वाणि कर्माने, म्हणून हे अर्जुना माझ्या पूर्ण ज्ञानयुक्त हो आणि मला स्वतःची सर्व कर्म समर्पित करून लाभ इच्छा न ठेवता, स्वामी तत्वाचा अधिकार न सांगता तथा आलस्य रहित होऊन युद्ध कर. आणि मग श्लोकामध्ये दिलं तर हे कोण करू शकते? भगवंत ते सांगतात एम मतमिदं नित्यम अनुतिष्ठन्ति मानवा श्रद्धावंतो अनुसूयन्तो मुच्यन्ते ते पे कर्मभी. भगवंत म्हणतात हे कोण पालन करू शकतंय? जे हे माझं मत आहे. भगवंत म्हणतात नित्यम अनुतिष्ठन्ति मानवा, मानवासाठी, श्रद्धावंतो अनुसूयन्तो. त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी असल्या पाहिजे. एक तर त्याला श्रद्धा असली पाहिजे. कोणाबद्दल? माझ्याबद्दल. माझ्याबद्दल म्हणजे भगवंताबद्दल. आणि ती श्रद्धा कशी होईल? अनुसूयन्तो, ईर्ष्यातून मुक्त पाहिजे. अनुसूयन्तो म्हणजे श्रद्धावंतो अनुसूयन्तो मुच्यन्ते ते कर्मवे. जो ईर्ष्यातून मुक्त आहे आणि श्रद्धा आहे अशाच व्यक्तीला ते ज्ञान भेटेल आणि तो निश्चल करेल. भाषांतर बघा. जो कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशाचं द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात ते सकाम कर्माच्या कर्मबंधनातून मुक्त होतात. भगवंत म्हणतात 2 गोष्टी, श्रद्धा ठेवली पाहिजे आणि ईर्ष्यातून मुक्त ठेवून जर भगवंताच्या आदेशाचं पालन केलं तो भौतिक जगन्नातून मुक्त होतो. आणि जर नाही केलं तर श्लोक नंबर 32 मध्ये भगवंत म्हणतात परंतु जे द्वेष भावनेने या आदेशाची उपेक्षा करून त्याचं पालन करीत नाहीत त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात भ्रष्ट असे समजावे. जर माझ्या गीतेला, माझ्या तत्वज्ञानाला कोणी जर फॉलो करत नसेल, मला समजून घेत नसेल तर भगवंत म्हणतात. आता हे वाक्य कोणाचे आहेत? महत्वाचं स्वतः भगवंत बोलतात. बरं, हे श्लोकाचे सिक्वेन्स कोणाचे? भगवंताचे. आणि अर्जुनाच्या मनात काही नव्हतं. पण अर्जुनाला जसं तुम्हाला कळतं का, आमची आरोग्य धनसंपदा एक मालिका चालायची. मी पहिल्यांदा ती मालिका पाहिल्यानंतर तो रोज वेगवेगळे डॉक्टर यायचे. मला एकदा असा प्रश्न पडला की ह्या माणूस मरत का नाही? याला एवढं रोग झाले, या रोगाबद्दल प्रश्न विचारतो. पोटाचे रोग, डोक्याचे रोग, कानाचे रोग, दाताचे रोग. नंतर मी एकाला विचारलं काय रे बाबा, हा मरत का नाही? एवढे रोग झाले आणि बोलतो चांगला. ते मला येडायच का काय? ते आता त्यावेळेस बालिश बुद्धी. तो म्हणतो आपल्या वतीने तो प्रश्न विचारतो. कारण आपल्यामध्ये हे कॅटेगरीचे लोक वेगळे, विविध प्रकारचे रोगी बसलेत. कोणी कर्मकांडी, कोणी ज्ञानयोगी, कोणी देवता पूजा, कोणी दारगा बाबेवाले, कोणी उपवास व्रत कैवाले, असे विविध प्रकारचे वर्ग बसलेले आहेत. आणि नाशिकमध्ये दारगा बाबाची लय पूजा करतात, खास करून हिंदू लोक. आणि त्याच्यात मराठा अतिशय गॉन केस आहेत. जाऊ दे, त्याचं नाव बोलले ना बरं. सांगायचा मुद्दा की असे नमुने होते. म्हणून भगवंत म्हणतात विविध प्रकारच्या वतीने अर्जुन प्रश्न विचारतात आणि भगवंत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात. म्हणून एवढं मी गीता डीप मध्ये किंवा सिक्वेन्स मध्ये का सांगतोय की गीता वाचल्यानंतर जर तुम्हाला भगवंतावर श्रद्धा होत नसेल आणि तुम्ही भगवंताच्या भक्तीमध्ये संलग्न होत नसेल
तर काय उलट्या घागरी किती पाणी वतलं माहिती, उलट्या घागरी पाणी वतलं काय होते, भरेल का? तसं उलट्या घागरी नका करू. मग गीता डीप मध्ये श्लोक सिक्वेन्स समजून घ्या. आणि हे केल्यानंतर भगवंत पुढे म्हणतात की ज्याच्यामध्ये ईर्ष्यातून मुक्त आहे, द्वेषातून भावनेतून मुक्त त्यालाच भेटू शकतो. आणि गेल्यानंतर श्लोक नंबर सांगतात 33 ते 35 मध्ये, असं केल्यानंतर प्रकृतीचे अनुसरण केलं जर यानं नाहीच केलं तर भगवंत म्हणतात प्रकृतीच्या अधीन काय होतो, बद्ध होतो. आणि मग बद्ध झाल्यानंतर काय म्हणतात, ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येक जण 3 गुणाद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्यानं काय साधणार आहे. आणि मग भगवंत म्हणतात की प्रकृती यांती भूतानी निग्रह किम करशेते, बळजबरी कशाला करतोय. पण याच्यामध्ये ह्या श्लोकाला, ह्या शब्दाला ओसो नावाची एक संस्था आहे. ते म्हणतात इंद्रिय भोग तो तृप्त केला पाहिजे. भगवंत म्हणतात निग्रह किम करशेते, जेवढा भोग करता येईल तेवढं कर. पण नाही, पहिले लाईन काय दिलेले, सदृशम चेष्टेते स्वास्यम प्रकृती ज्ञान अपि वोपी प्रकृती यांती भूतानी निग्रह किम करशेती. अरे कशाला करतो निग्रह. आणि मग केल्यानंतर इथं भगवंत श्लोक नंबर 34 मध्ये, हात दे जड चाललाय मला असं वाटतंय. काय 33 ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येक जण 3 गुणाद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळच निग्रह केल्यानं काय झालं, म्हणजे इथं भगवंत काय म्हणतात, ज्ञानी माणूस नाही का करतो, पण बळजबरी तुम्ही काही करू नका. मुक्तपणे तुम्ही काय करा याला समजून घ्या. आणि इंद्र निग्रह जेव्हा आहे तो इंद्र निग्रह, त्याला निग्रह करू नाही तर त्या इंद्रियांना काय करा, भगवत सेवेत संलग्न करा. भगवंतला हे सांगायचे या श्लोकातून. आणि दिल्यानंतर इथे जर केलं, समजा बळजबरी तुम्ही केलं, इंद्रिय निग्रह तुम्ही भगवंत म्हणले केलं, तर या श्लोकामध्ये तो चिरकाळ नाही का बद्ध अवस्थेत फसतो. आणि इथे भगवंत म्हणतात प्रकृतीच्या 3 गुणाद्वारे, प्रकृती अंती भूतानी हा शब्द खूप महत्वाचा आहे. इंद्रिय निग्रह नाही केला त्यानं तर प्रकृतीच्या 3 गुणाद्वारे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये तो फसतो. आणि मग पुन्हा त्याच्या जीवनामध्ये त्याला दुःख भोगावं लागतं इंद्रिय निग्रहाच्या आधी. पण इंद्रिय निग्रह केला तो मुक्त होतो. आणि इंद्रियांना जर शिथिल सोडलं तर पुन्हा तो बंधनात फसतो. ह्या श्लोकामध्ये भगवंत डीप मध्ये वर्णन करतात. आता श्लोक नंबर 34 मध्ये जाऊया. 34 मध्ये भगवंत दिलेले, आता श्लोक नंबर 34 पासून 35 पर्यंत, 34 मध्ये इंद्रियाच्या शुद्धीकरणाची प्रोसेस सांगितलेले. 34 मध्ये काय सांगितलेले, इंद्रिय आणि इंद्रिय विषयाची संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशी आसक्ती आणि विरक्ती प्रभावित होणे, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये ते अडथळे आहेत. म्हणून आपल्याला नियम का सांगितलेले, जिथं प्रेम असतंय तिथे त्या प्रेमापेटी तुम्ही ती काही फॉलो करायला तयार असतात. जर तुम्हाला भगवंतावरती प्रेम आहे तर तुम्ही भगवंतासाठी काही पालन करायचं राहता. पण भगवंताच्या प्रती तुमचं जर प्रेम नसेल आणि तुम्हाला मी किती नियम सांगितले तर तुम्ही फॉलो करू शकत नाही. म्हणून तपस्या ह्या शब्दाचा अर्थ काय, इंद्रियांना दमन करून भगवत सेवेत संलग्न करणं, त्याला तपस्या म्हणतात. आपल्याकडे तपस्या म्हणजे काय, तो असा बसतो डोळे बंद करतोय पण मनामध्ये नाही का रील्स आठवतात त्याला वेगळ्या दिसतात. किंवा उपवास धरतो, 3 टाइम मरणाची खिचडी खातो म्हणतो मला उपवास आहे, तपस्या आहे. नाही, ते म्हणतात की तपस्या मीन्स काय की तुमच्या इंद्रियांना भोग कमी देऊन मी भगवंतासाठी जास्त कसे करेल याला तपस्या म्हणतात. म्हणून भगवंत काय म्हणतात इथे की आसक्ती विरक्ती नाही, याच्या पलीकडे तुम्ही जा. काही आसक्ती ठेवतात आणि काही विरक्ती होतात. भगवंत म्हणजे याच्या पलीकडे जाऊन तू काय कर, अर्थ आत्मसाक्षामध्ये अडथळे निर्माण होतात, त्यापेक्षा प्रेमाचा मार्ग शिका. आणि हे केल्यानंतर तिथे राग आणि द्वेष निर्माण, आसक्ती ठेवली तर काय होतं, राग येतो. अटॅचमेंट काय करते तुम्हाला नाही का, आसक्तीमुळे होतंय कंट्रोल मेंटॅलिटी.
आणि त्यागामुळं काय होतंय, जे आपण त्याग करतोय त्या त्यागामागे त्याला नाही का अहंकाराची भावना, तर मी सगळं काही सोडलं. म्हणजे त्याग केल्यानंतर सुद्धा अहंकार येतो आणि अटॅचमेंट गेल्यानंतर भोगाची भावना येतो. भगवंतामध्ये दोन्हीच्या पलीकडे जा अर्जुना. आणि गेल्यानंतर आता एखादा अर्जुनाचे इथे तर्क होऊ शकतो की जर राग आणि द्वेष हे कारण असले युद्धाचं, पण कर्तव्याला त्याग करून दुसऱ्या अहिंसा या धर्माचं पालन केला, मी जर अहिंसा आणि तत्वाचं पालन केलं तर त्याच्यात काय चांगलंच आहे ना भगवंत. मग भगवंत म्हणतात तसं नाही अर्जुना. श्लोक नंबर 35 मध्ये, मनुष्याने इतराच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा, ध्यानपूर्वक आहे का, स्वतःचे नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी त्याचं पालन करणं अधिकार श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्या विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे, कारण दुसऱ्याच्या मार्गाचा अनुसरण करणे भयाव आहे. स्वधर्म निधनम श्रेया पराधर्म भयाव. म्हणजे तू दुसऱ्याचं डिसिजन घेऊन जेव्हा फॉलो करशील तर त्याच्यासाठी काय, तू डिसिजन घेण्यापेक्षा चुकीचं डिसिजन घे, पण तुझं स्वतःच घे. तुम्हाला उदाहरण देतो. काही मित्र असतात 10वी नंतर, सगळ्याला मार्क्स कमी जास्त होतात, पण काही मित्र नाही का एका फील्डमध्ये दुसऱ्याचा पिंड नसतो, पण सगळे मित्र त्याच्याकडे जातात त्याच्याबरोबर. नंतर त्याला पस्ताव होतो, यार ही माझी फील्ड नाहीये. मग त्यानं काय केलं, दुसऱ्याला फॉलो करण्यापेक्षा तुझं पिंड काय पाहून ते डिसिजन घेतलं तर तो सक्सेस. म्हणजे सांगण्याचा मुद्दा आहे की न घेण्यापेक्षा दुसऱ्याला पालन करण्यापेक्षा तुझे डिसिजन चुकीचे जरी असले तरी तू ते घे. कारण की इथे कारण परधर्म अनुसोचेष्टितम स्वधर्म निधनम श्रेय पराधर्म भयावा. दुसऱ्याचा धर्माचं पालन करशील ते भयंकर परिणाम देतील. म्हणून अर्जुना दुसऱ्याला फॉलो करू नको, हे करू नको. आणि मग 36 मध्ये अर्जुन प्रश्न विचार. आता हा श्लोक खूप महत्वाचे की भगवंत तुम्ही सांगितलं, मग हे आम्हाला पाप करण्यासाठी कोण प्रवृत्त करते? आम्हाला इच्छा नसताना सुद्धा पाप कर्म करावं लागतात. आमची इच्छा नसताना आमचे कोण नाही का चुकीचे कार्य करतात. मग भगवंत इथे काय म्हणतात अर्जुन श्लोक नंबर मध्ये, श्री अर्जुन वाच अथ केन प्रोक्तोयम पापम चरित पुरुषा अचिन्यापि वार्ष्णेय बलादिव निवेजित. अर्जुन म्हणाले, हे वृष्णी वंशजा, कशामुळे मनुष्य स्वतःची इच्छा नसताना जणू काही बळेच पापकर्म करण्यास प्रेरित होतो, याचं कारण काय? तर मग भगवंत त्याचं सिक्वेन्स सांगतात की इच्छा नसताना सुद्धा पाप कशासाठी करावं लागतंय. श्री भगवान वाच कामयेषा क्रोधयेषा रजोद्गुणा समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्येनाम इह वैरिना. दोन गोष्टी येतात, काम एषा क्रोधेशा. पहिले डिझायर होते, काम म्हणजे डिझायर, आणि त्या कामाची डिझायर जर कंप्लीट नाही झालं तर काय होईल, क्रोधामुळे होते. समजा तुमची एखादी इच्छा, उदाहरण घेऊ, माताजी म्हटल्या मला नेकलेस पाहिजे. माताजीचं काय झालं, काम झालं, आणि प्रभूजी नाही केलं ते काय होईल, क्रोधांमध्ये. पण ह्या दोन्ही गोष्टी कशामुळे निर्माण होतात, रजत गुण समोद्भवा. रजगुण म्हणजे पॅशनेट किंवा अग्रेसिव्ह मोड त्याच्यामध्ये होतो. आणि मग हे केल्यानंतर काय होतंय, अशा व्यक्तीचं काय होतंय, महाशनो महापाप, त्याच्यामुळे मोठं पाप घडलं जात आहे. आणि तो काय, नित्य ना वैरी, तो जो नित्य वैरी आहे. म्हणजे रजगुण काय करतंय, मनुष्यामध्ये रजगुण असतंय, आणि ते रजगुण काय करतंय, त्याच्याकडून काम क्रोधाद्वारे पाप करायला लावतं. आणि हे केल्यानंतर भगवंत इथे आंशिक स्वातंत्र्याचं वर्णन देतात की आता तुमच्या समोर दोन चॉईस आहेत. तुम्ही जर काम क्रोधाला नियंत्रित केलं, रजगुणाने काम क्रोधाला नियंत्रित केले, तर सत्वगुणाला विकसित केलं तर तुमच्यामध्ये काम क्रोध येणार नाही. पण तुम्ही रजगुण वाढवला तर निश्चित काम क्रोध येणार आहे. आणि त्यासाठी भगवंत इथे जे आध्यात्मिक रूपांतर, काम तर येणारच आहे. मग भगवंत याला काय सांगतात, बदल अर्जुना. काम आलं, इच्छा आल्या तर भगवत सेवेत लाव. आणि क्रोध आला, भक्त झाले तरी क्रोध येतो. हनुमानजी भगवान रामचंद्राचे नित्य भक्त होते,
पण लंकेमध्ये आग लावणं चालेल. कशामुळं? क्रोध नसला असता तर आग लावली असती का? नाही. अर्जुन भगवान कृष्णासोबत होते, सगळे ज्ञान ऐकलं, आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असताना सुद्धा अर्जुन राग आला म्हणून युद्ध झालं. पण ह्या दोघांनी रागाचा उपयोग कुठं लावला? जे भगवंताचे द्वेषी आहेत, भक्ताचे द्वेषी आहेत, त्यांच्या लावला. उद्या तुम्हाला राग आला तर बायको नवऱ्या न काढता, सासू सासरा न काढता, जो भगवंताचा द्वेषी त्याच्यावर काढला पाहिजे. राग सोडायला नाही सांगितलं, राग व्यक्त करायचा. कधी कधी आम्ही राग व्यक्त करतो का, अरे एवढा घासा कोरडा केला आणि हा जपच करत नाही, राग येतो. पण तो राग कशासाठी आहे? तो भगवत सेवेसाठी. कंट्रोल तो होणार. प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, भगवंताचं दर्शन झालं होतं, पण जेव्हा यक्षाने त्यांच्या बंधूला आईला मारलं तर खूप लाखो यक्षांना मारलं. तिथे स्वयंभू म्हणून येतात आणि तुम्ही तर भगवंताच्या आनेने भक्त. पण तिथे त्याने तो राग कोणाला लावला? उपयोगात आणला. म्हणून रजगुणामध्ये असाल तर तुम्हाला काम क्रोध काय, स्वतःची इच्छासाठी जेव्हा तुम्ही करता तर तो तुमच्या पापाचं कारण बनतो. पण तोच क्रोध आणि तोच काम भगवंताच्या सेवेत लावता तर तो तुमच्या मुक्तीचा कारण बनतो. म्हणजे इथे तुम्हाला सोडायला सांगितलं तर काय सांगितलं? उपयोग करायला सांगितलं. आणि मग केल्यानंतर त्याला सांगतात. आता हे कशामुळे होत आहे? तर हे 3 कॅटेगरी श्लोक नंबर 38 मध्ये भगवंत सांगतात. 3 कॅटेगरी. एक म्हणजे कामाचं आवरण कुठे कुठे, याचं निवासस्थान कुठे त्याचं सांगतात. एक तर धूम्रे वीरते वहिरा यथा दर्शे मलिनेच यथा उल्ब उरतो गर्भस तथा तेन अवृतम. ह्या श्लोकांमध्ये ज्याप्रमाणे धुराने अग्नी आणि धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आछिल्या जातो. म्हणजे काय होतं? तो काम कुठं कुठे आहे? जसं अग्नी कुठं झाकून ठेवलेलं? कशानं? धुराने. गर्भ कशानं झाकून ठेवलेला आहे? वाऱ्यानं. आणि आरसा कशानं? मळका आहे? धुळीनं. तसंच काम आहे ना, प्रत्येकांमध्ये आहे, पण तो झाकलेला आहे. आणि कामाचे 3 निवास इथं सांगतात. एक तर निवास सांगतात, नाही पुढच्या श्लोकांमध्ये सांगतात ते. म्हणून हे अर्जुना, अवृत्त ज्ञान मिळते ना ज्ञानेना नित्य वैरिना कामरूपेण कौंतेय दुष्पुरेन नलेन च. याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारे आच्छिद्यला जातो. काम कधी संतुष्ट होत नाही आणि तो अग्नीप्रमाणे जळत राहतो. कामाचं वर्णन काय? जसं सेक्स करणं, तो शांत होत नाही, तो प्रज्वलित होत राहतो. माणसाचं वय थकलं तरी त्याच्यातून त्याची संतुष्टी होत नाही. म्हणून इथं भगवंत काय म्हणतात की ज्याप्रमाणे अग्नीमध्ये तूप टाकल्यानंतर तो प्रज्वलित होतो, तसंच माणसाचं काम काय करतो? नित्य तो वैरीण आहे त्याचा, आणि तो भडकत राहतो. आणि कामाचा भाऊ कोण आहे? क्रोध आहे. आणि हा क्रोध कशामुळे? तो रजगुण म्हणून. म्हणून हे अर्जुन तू काय कर? जळत राहणार याला काय कर? हे इंद्रियांना कंट्रोल कर. म्हणून हा काम कुठं निवास करतो? तर त्याचे 3 ठिकाण सांगतात. इंद्रिय, मन आणि बुद्धी हे कामाचे निवासस्थान आहे. याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाने आच्छिद्यला जातो, करून त्याला मोहित करतो. आता इथे सिक्वेन्स सांगितलेले श्लोक नंबर 40 आणि 42 मध्ये. 40 आणि 42 बघा. शेवटचे 2 मिनिटं एंड करून टाकू आपण. काय सांगितले की 41 मध्ये बघा. म्हणून हे भरतवर्ष अर्जुना, इंद्रियाचे नियम करून पापाच्या या महान प्रत्येकाचं काम पर निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. आणि केल्यानंतर इथे 42 मध्ये भगवंतात कार्य करणे इंद्रिय हे जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. इंद्रिय काय आहेत? जड प्रकृतीपेक्षा आहेत. पण इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, आणि बुद्धीपेक्षा आत्मश्रेष्ठ आहे. बुद्धीपेक्षा आत्मश्रेष्ठ आहे. म्हणून आत्म्याला तू काय कर? संलग्न मान. कारण हे नाही केलं तर श्लोक नंबर 43 मध्ये याप्रमाणे आपण स्वतःच्या भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी याच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून
हे महाबन अर्जुना, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे म्हणजेच कृष्ण भावना मनाला स्थिर केले पाहिजे. याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे कामरूपी अतृप्त शत्रूद्वारे विजय प्राप्त केला जाऊ शकतो. म्हणजे काम क्रोधावर नियंत्रित करू शकतो. आणि म्हणून इथं सांगितलेले पहिले पदार्थ, पदार्थाच्या वरती इंद्रिय, इंद्रियावरती मन, मनाच्या वरती बुद्धी आणि बुद्धीच्या वरती आत्मा. आणि आत्मा जर मुक्त झाला तर भगवत धामात जाते, आणि आत्ममुक्त नाही झाला तर तुला फसावं लागतंय. आणि आत्मा फसतो कशामुळं? इंद्रिय. म्हणून आम्ही MBA नाव दिलेले, मन बुद्धी अहंकार. कारण आत्मा पंचमहाभूत शरीर इथेच राहते, पण आत्म्यासोबत 3 गोष्टी जातात, मन बुद्धी आणि अहंकार. आणि भगवंत त्या श्लोकांमध्ये सांगता, अर्जुना अहंकार सोड, पहिल्या प्रकृती क्रियमानाने गुन्हे कर्माने सर्वस्व अहंकाराने म्हणत, अहंकाराला सोड, मनामध्ये छोडू नको, बुद्धीला पण तू काय कर, भगवत सेवेचा. आणि जे मन बुद्धी आणि अहंकार या 3 गोष्टी पुढच्या जन्मामध्ये, जसं हवा वाहतीये पण रातराणीच्या संपर्कात आल्यानंतर तीच हवा सुगंध देते तुम्हाला किंवा मोगऱ्याचं देते. पण तीच हवा एखादी घाणेरडी वस्तू असेल आणि त्या घाणीच्या संपर्काला तर घाण वास येतो. हवा एकच आहे, पण कोणाच्या संपर्कात आल्यानंतर त्याचा रूप स्वरूप बदललं जाते. तसंच तुमचा आत्मा काम क्रोधाच्या संपर्कात आला तर पुढच्या जन्मामध्ये पापामध्ये जाईल, किंवा पुढच्या जन्मामध्ये त्याला तसं शरीर भेटल. पण तोच आत्मा, शुद्ध आत्मा भक्तीच्या संपर्कात आला तर तो भगवत धामात जाईल. खाली हवा जशी ज्या संपर्कानंतर त्या हवेची ती गती बनते, तशी आत्म्याची गती ज्याच्या संपर्कानंतर तशी बनते. म्हणून आत्म्याला शुद्ध ठेवायचं असेल तर सत्संगाच्या माध्यमातून नित्यनेमाने शुद्ध करू शकतो. म्हणून भक्ती जेव्हा तुम्ही बाहेरून बदल झाला तर आंतरिक बदल घडेल. जर बाहेरूनच बदल नाही घडला तुमच्या इंद्रियाच्या आधारावर तर आंतरिक बदल होऊ शकत नाही. म्हणून आपण हे तिलक, कंठीमाळा, धोती कुर्ता का घालतोय? त्याचं कारण काय? तिलक लावल्यानंतर एक कळतं की मी बोलताना, वागताना, व्यवहार करताना व्यवस्थित शिस्तीमध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे काय होतंय, बाहेरचे इंद्रिया निग्रह होते. कंठीमाळा का घालतो आपण? एक तर भगवान विष्णूंचे भक्त होत आपण, आणि मग तामस पदार्थ आतमध्ये गेले नाही पाहिजे. दुसरं ड्रेस कोड का घालतो? तो स्वतःला शिस्त लावण्यासाठी. आणि हा ड्रेस कोड जेव्हा कोणी बघेल, अरे हरे कृष्ण हरे रामावाला, म्हणजे आपल्या स्वतःला डिसिप्लिन लागते, आणि जो समोर व्यक्ती तुम्हाला बघेल तो सुद्धा काय करेल, भगवंताचं स्मरण करेल. म्हणून भक्तीची पहिली स्टेप आहे बाहेरून चेंजेस, नंतर आंतरिक चेंजेस होतात. बाहेरूनच. म्हणून आपल्याकडे तिलक, माताजी लोकांना तिलक लावायला लोक हसतात, काय येड्याचा बाजार, पुरुष बी लावतो स्त्री, पण नाही, ते भगवान विष्णूच आहे. लावला पाहिजे तिलक. कंठीमाळा जेव्हा तुम्ही 16 माळा करता का, तुम्हाला बाहेरून तुमचा बदल नाही घडला ना, आंतरिक होऊ शकत नाही. आणि भगवंताला इथे ही लेवर, ही फिलॉसॉफी खूप जड आहे. पण भगवंताला एकच सांगायचं, इंद्रियावर बदल झाला तर इंद्रियाचा बदल कुठं होईल? मनावर होईल. आणि मनाचा बदल कुठं होईल? बुद्धीवर होईल. आणि बुद्धीचा बदल कुठं होईल? आत्म्यावर होईल. ही सिक्वेन्स सांगितलेली. आणि जड पदार्थामध्ये अटकून राहतात तर फसतात, पण आत्म्याच्या स्तरावर जातात तर भगवत धामात जातात. तर ह्या कर्मयोगाचा सार आहे. आणि कर्मयोग म्हणजे काय? जे काही कार्य करतात तुम्ही ते भगवंतासाठी केलं पाहिजे. मग साधं उदाहरण, तो कुकिंग करता भगवान विष्णूसाठी करा. जॉब करता तर हे जॉब मी कोणासाठी करतो? माझी पत्नी, मुलं बाळ आहेत, ते भगवंताचे भक्त आहेत आणि त्यांच्यासाठी मी करतोय. ते बी कशासाठी करतात? माझे प्रभूजी हे भगवंताचे, विष्णूचे भक्त आहेत, आणि आमच्या घरातला जो देवाला आहे, आमच्या देवाला आमचा मालक आहे, आम्ही त्यांचे सेवक आहेत. आणि हे घर आहे ना आमचं मंदिर, आम्ही त्या घरात राहणारे सेवकरी येतात. याच्या पहिले आमचं नव्हतं, आम्ही सेवा करणं काही वर्षानंतर याचा मालक दुसरा कोणतरी येणार आहे, त्याला आम्ही हँडओव्हर करणार आहे. जसे तुमची सोना आणि मुलं येतील त्यांना तुम्ही देता, नंतर द्या. याला म्हणतात कर्मयोगाचं. कर्मयोगामध्ये तुम्हाला काही सोडायला सांगत नाही, तर तुम्ही जे काही यद करोशी यज्ञासी यद होची दादाशी यद तपस्य कौंतेय तत्कुरुष्य मदार्पण. तू जे जे करतो, जे जे खातो, जे हवन करतो, तू माझ्यासाठी कर. आणि जर नाही केलं तर भगवंत ह्या श्लोकांमध्ये सांगतात, जर स्वतःसाठी भोगासाठी करशील
तर पापात पडशील. यज्ञान शिष्ट संतो मुच्यंते सर्व किल्बिष भुजंते आगम पापा ये पच्यंते आत्मका. तो पापामध्ये फसून जाईल. म्हणून याच्या पुढे आपली चेतना काय असली पाहिजे? मी जॉब करतोय, नोकरी करतोय, व्यवसाय करतोय, शेती करतोय, घरातले कामं करतोय, ते कोणाच्या केंद्रबिंदू असली पाहिजे? भगवंताच्या. ज्याप्रमाणे एखादा बैल शेतामध्ये बांधल्यानंतर तो गवत चरत असतो पण तो खुट्या बाजूला फिरत असतो, तसंच आपलं जीवन नाही का संसारूपी फिरा, पण आपल्या जीवनातला खुटा काय आहे? तुम्ही जातं पाहिजे. जात्यामध्ये जे खुट्याचे आश्रय राहतात ते वाचतात, पण जे खुट्यापासून दूर जातात ते रगडल्या जातात. तसंच भगवंताच्या चरणाजवळ राहतात तो वाचतात, पण भगवंतापासून दूर जातात त्या जात्यामध्ये रगडल्या जातात. आता तर जाते पाहायला भेटत नाही, पण मी लहानपणी पाहिलेले जातं. तसं भगवंत म्हणजे कर्मयोग म्हणजे जे काही करतात भगवंताच्या बाजूला फिरलं पाहिजे. हा या श्लोकाचा टेक होप विषय आणि हे कर्माचं ज्ञान दिलेलं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे.